Welcome to all in SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. Myself, Professor Sambhaji Khandekar, Department of Political Science. Today, we are going to discuss the subject of India in world politics. And in this topic, so the subtopic is India and SAARC. आज आपण भारत आणि सार्क या संघटनेच्या बाबतीत सार्क देशांच्या बाबतीमधील जी संघटनात्मक रचना आहे ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करू. सार्क अँड मेंबर्स. ओके, सार्क ही मुळात एक संघटना अशा पद्धतीची प्रादेशिक संघटना आहे दॅट इज अ रिजनल कॉर्पोरेशन्स, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. सो सार्क वॉज इस्टॅब्लिश इन डिसेंबर 1985. डिसेंबर 1985ला सार्कची स्थापना झाली होती. सार्कची स्थापना होण्यापाठीमागचे जे उद्देश होते तर ते उद्देश प्रादेशिक सहकार्य वाढवणं, त्याचबरोबर प्रादेशिक सदस्य राष्ट्रांना परस्पर सहकार्य करणं सुरक्षेच्या दृष्टीने, इतर दृष्टीने. तर ते काय काय मुद्दे आहेत ते आपण पुढील स्लाइड्समध्ये पाहणारच आहोत. तत्पूर्वी यामध्ये कुठले देश त्याच्या स्थापनेपासून सदस्य आहेत ते आपण पाहूयात. प्रामुख्याने भारत आणि भारताच्या शेजारी ज्याला आपण भौगोलिकदृष्ट्या संलग्न अशा पद्धतीने जे संलग्न देश आहेत तर त्यांचा विचार आपण याच्यामध्ये करणार आहोत. प्रामुख्याने पहा याच्यामध्ये कोणते कोणते देश सदस्य आहेत. सो इट कंप्राइज द 8 मेंबर्स ऑफ स्टेट्स. दॅट इज अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, इंडिया, मालदीव्स, नेपाळ, पाकिस्तान अँड श्रीलंका. सो आठवा जो देश आहे तो अफगाणिस्तान, जो आता नव्याने ॲड झालेला आहे. त्यामुळे 8 सदस्य राष्ट्रांचं असं एक संघटन आहे की ज्याच्या माध्यमातून परस्पर प्रादेशिक सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केले जातात. सार्क ऑब्झर्वर्स. आता हे 8 देश त्याचे सदस्य आहेत, परंतु त्याच्यावरती ऑब्झर्व करणारे जे इतर महासत्ता किंवा विकसित देश आहेत ते कोणते कोणते देशात आपण पाहूयात. सो 9 ऑब्झर्वर्स आर देअर. ऑस्ट्रेलिया, चायना, इराण, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, देन मॉरिटाईस, देन म्यानमार, USA अँड युरोप. सो हे जे देश आहेत 9 देश, ते देश एक निरीक्षकाची भूमिका, एक ऑब्झर्वरची भूमिका या संकल्पनेमध्ये करताना दिसतात. त्यानंतर 7 आयडेंटिफाईड एरियाज ऑफ प्रोजेक्ट बेसिस कॉर्पोरेशन. आणि या संघटनेचे असे काही 7 क्षेत्र निवडलेले आहेत की त्या 7 क्षेत्रांवरती परस्पर सहकार्य करून विकासावरती भर देण्याचं काम ही संघटना करते. प्रामुख्याने ही 7 क्षेत्र कोणते आहेत ते आपण पाहूया. कम्युनिकेशन, ज्याला आपण काय म्हणतो संदेशवहन. त्यानंतर कनेक्टिव्हिटी, ज्याला आपण काय म्हणतो संलग्नता. त्यानंतर ॲग्रिकल्चर, कृषी. पब्लिक हेल्थ, सार्वजनिक आरोग्य आहे. एनर्जी, ऊर्जा क्षेत्र असेल. एन्व्हायरमेंट अँड इकॉनॉमिकल कॉर्पोरेशन, पर्यावरण आणि आर्थिक सहकार्य. अशी ही एकूण 7 क्षेत्र आहेत आणि या 7 क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य करून प्रत्येक देशाची अडचण आपापसामध्ये सोडवणं हे या संघटनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. देन ऑब्जेक्टिव्स. आता आपण सार्क या संघटनेची उद्दिष्ट पाहूयात. मुळात सार्क ही संघटना कशासाठी स्थापन केली गेली, याच्या पाठीमागची धोरणं काय आहे, त्याच्या पाठीमागचा नेमका अर्थ काय आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू खालील या मुद्द्यांच्या आधारे. पहा समोर आपण जे पाहतोय की त्याच्या माध्यमातून एकमेकांचा विकास करण्यासाठी, प्रादेशिक सहकार्य करण्यासाठी एकमेकांना प्रमोट करणं. सो टू प्रमोट द वेलफेअर ऑफ द पीपल्स ऑफ साऊथ एशिया अँड टू द इम्प्रूव्ह देअर क्वालिटी ऑफ लाईफ. प्रादेशिक सहकार्याच्या माध्यमातून जो दक्षिण आशिया आहे त्या दक्षिण आशियामधील लोकांचं जीवनमान उंचावणं तसेच त्यांच्या विकासात्मक धोरणांची अंमलबजावणी करणं हा एक महत्त्वाचा उद्देश किंवा उद्दिष्ट सार्कने आपल्या व्हिजन समोर ठेवलेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं टू ॲक्लिक्रेट इकॉनॉमिकल ग्रोथ, देन सोशल प्रोग्रेस अँड कल्चरल डेव्हलपमेंट इन द रिजन. सांस्कृतिक आर्थिक विकासाची धोरणे विकसित करणं हा देखील या संघटनेचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यानंतर आपण बघितलं तर टू प्रमोट द ॲक्टिव्ह कोलॅबरेशन अँड नॅचरल असिस्टन्स. व्हॉट यू से? प्रमोट द ॲक्टिव्ह कोलॅबरेशन, सक्रिय पद्धतीने परस्पर सहकार्य करणं आणि एक परस्पर एकमेकांना मदत करणं हा या संघटनेचा उद्देश आहे. आणि मग तो कुठल्या क्षेत्रामध्ये सहकार्य करायचं आहे तर सोशल, कल्चरल, टेक्निकल अँड सायंटिफिक फील्ड्स. म्हणजेच काय तर हे जे 7 क्षेत्र आहेत त्या 7 क्षेत्रामध्ये परस्पर आणि म्युच्युअल ह्या पद्धतीने सहकार्य करणं. देन कॉपरेशन विथ ऑर्डर डेव्हलपिंग कंट्रीज. जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत जे की नव्याने स्वतंत्र झालेले होते, विकसित किंवा विकसनशील होण्याच्या मार्गावरती आहेत, अशा देशांसोबत कॉपरेशन करणं आणि त्यांच्या माध्यमातून इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशनमध्ये आपलं स्थान मजबूत करणं हा एक महत्त्वाचा उद्देश या सार्क संघटनेच्या माध्यमातून ठेवलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर प्रिन्सिपल्स. सार्क संघटनेचे प्रिन्सिपल्स कोणते आहेत ते आपण पाहूया. मुळात सार्क संघटना ही ज्या तत्वांवर आधारलेली आहे ती तत्व विशेषतः परस्पर सहकार्यावरती आधारित आहेत.
देर इज अ म्युच्युअल कॉपरेशन, है की नाही. म्हणजे परस्पर सहकार्य म्हणजे काय, एकमेकांना मदत करणं ही भूमिका या सदस्य राष्ट्रांनी घेतलेली पाहायला मिळते. द कॉपरेशन विद इन द फ्रेमवर्क ऑफ असोसिएशन, या असोसिएशनमध्ये येणाऱ्या 7 राष्ट्रांचं एक परस्पर सहकार्य असेल एकमेकांना, आणि ते परस्पर सहकार्य असल्यामुळे ही राष्ट्र एकमेकांचा प्रादेशिक आणि इतर सहकार्यात्मक विकास करण्यावरती भर देतील असा उद्देश याच्यामध्ये ठेवलेला आहे. देन इट शॅल बी बेस्ड ऑन द रिस्पेक्ट ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ सॉवरन इक्वालिटी, देन टेरिटोरियल इंटेग्रिटी, देन ऑल्सो पॉलिटिकल इंडिपेंडन्स, देन नॉन इंटरफेरन्स ऑफ दिस इंटरनल अफेअर्स ऑफ स्टेट्स. अशा पद्धतीने एक अंतर्गत कारभारामध्ये किंवा कुठल्याही अंतर्गत देशांच्या शक्तींच्या कारभारामध्ये हस्तक्षेप न करता परस्पर सहकार्याच्या माध्यमातून हे विकासात्मक धोरणं राबवणे हा याचा उद्देश होता. त्यानंतर आपण बघितलं सच अ कॉपरेशन शॅल नॉट बी सस्टाईल इन द इनकॉन्स्टंट बायलॅटरल अँड मल्टीलॅटरल ऑब्लिगेशन्स. बहु पद्धतीने किंवा द्विपक्षीय पद्धतीने संबंध वृद्धिंगत करणं हा देखील याचा महत्त्वाचा तत्व आहे. बायलॅटरल अँड कंटिन्युअस इश्यूज आर टू बी एक्सक्लुडेड फ्रॉम द डिलिबरेशन्स टू द असोसिएशन. आणि द्विपक्षीय माध्यमातून 2 देशांमधले संबंध कशा पद्धतीने आणखीन सदृढ करता येतील, विकसित करता येतील यावर देखील ही प्रादेशिक संघटना कार्यरत असते. सो इट डिसिजन्स ॲट ऑल लेवल्स अँड इन द सार्क, सो दे आर टू बी देन टेकन इन द बायसेस ऑफ अननेमली. आणि म्हणून परस्पर सहकार्यासाठी या संघटनांची उद्दिष्टे आपल्याला ही महत्त्वाची वाटतात. देन समिट अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, द हायेस्ट अथॉरिटी ऑफ द असोसिएशन इज रिसेट टू हेड्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. या सार्क संघटनेची सर्वोच्च अथॉरिटी किंवा सत्ता असणारी एक बॉडी आहे, ती म्हणजेच त्या संघटनेचं एक समिट अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. प्रत्येक शिखर राष्ट्रांची, सदस्य राष्ट्रांची जी मंत्रिपरिषद आहे त्या मंत्रिपरिषदेचं प्रतिनिधित्व आहे, त्यांची एक काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स बनवलेले आहे. देन द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आर कंप्राइज द फॉरेन मिनिस्टर्स ॲज अन ऑल्सो मेंबर ऑफ स्टेट्स. म्हणजे ते सदस्य कोण असणार आहेत, तर त्या देशांचे, म्हणजे 8 जे देश सदस्य देश आहेत की नाही, तर त्या देशांचे परराष्ट्र मंत्री हे सार्कचे सदस्य असतील. Then the Council of formulates the policies, reviews and progresses is decided in the law of areas and also cooperation. So it establishes the additional mechanism of cooperation and it decides the matters of general interest. सामान्य हितामध्ये अशा पद्धतीचे निर्णय अंमलात आणून यांची अंमलबजावणी करण्याचं काम सार्क करत असतं. देन सार्क सेक्रेटरिएट, सार्क सचिवालय ज्याला आपण म्हणतो. आता हे सार्क सचिवालय आहे कुठे, त्याचं काम काय आहे हे आपण देखील या ठिकाणी पाहूया. सर हे सार्क सचिवालय कधी स्थापन झालं, तर इस्टॅब्लिश इन काठमांडू ऑन 16 जानेवारी 1987. 1987 साली काठमांडू येथे सार्कचं हे जे सचिवालय त्याची स्थापना करण्यात आली. आणि त्यामुळे हे सार्कचे सचिवालय जे आहे, जे की काठमांडू म्हणजे नेपाळमध्ये याचं सचिवालय आहे. सो हेडेड बाय द सेक्रेटरी जनरल ऑफ सार्क हु इज नॉमिनेटेड बाय द मेंबर स्टेट ऑन रोटेशनल. जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांच्यापैकी काही राष्ट्रांच्या प्रमुखांची किंवा अर्थमंत्र्यांची रोटेशनल पद्धतीने त्या समितीवरती, सचिवालयावरती एक नेमणूक होत असते. किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. सो द सेक्रेटरी जनरल इज असोसिएट बट 8 डायरेक्टरेट्स ऑफ नॉमिनेटेड बाय द मेंबर ऑफ स्टेट्स. आणि हे जे 8 सदस्य राष्ट्र आहेत त्यांच्या माध्यमातून या सार्कची आखणी किंवा कामकाज किंवा प्रशासन चालत असतं. देन रिजनल सेंटर्स अँड स्पेशलाइज बॉडीज. सो सार्कचे काही रिजनल सेंटर्स आहेत ते आपण पाहूया. सो रिजनल सेंटर्समध्ये स्पेशलाइज बॉडीज आहेत, फंक्शन्स आहेत ॲज अन सेंटर्स ऑफ एक्सलन्स ऑफ द स्पेशलाइज फील्ड्स. सो रिजनल सेंटर्स आर देअर. तो रिजनल ॲग्रिकल्चर सेंटर्स SAC ढाका. देन सार्क ट्रिब्युलक्युलिस इन द HIV एड्स सेंटर दॅट इज अ काठमांडू. Then SARC Energy Center, Islamabad. Then Cultural Center, Colombo, Sri Lanka. Then Disaster Management Center in the Gujarat. So this is the regional bodies, regional centers. Then specialized bodies of SARC. SARCची अशी काही विशेष क्षेत्र आहेत किंवा विशेष अंग आहेत, ती अंग कोणते कोणते ते आपण बघूया. सार्क डेव्हलपमेंट फंड जे की थिम्पू नेपाळ येथे आहे. त्यानंतर साऊथ एशियन युनिव्हर्सिटी जी न्यू दिल्लीला आहे. त्यानंतर सार्क ॲब्रिएशन काउन्सिल ऑफ इन इस्लामाबाद. देन सार्क रिजनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन ढाका, बांगलादेश. अशा पद्धतीने सार्कच्या ह्या विविध बॉडींचा आपण या विशिष्ट तत्वांमध्ये उल्लेख करत आहोत. देन एरियाज ऑफ कॉपरेशन. सार्कच्या बाबतीत आपण जर बघितलं, सार्क कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये सदस्य राष्ट्रांना सहकार्य करतं किंवा सार्कचा नक्की विकास करण्याचे क्षेत्र कोणत्या कोणत्या आहेत, कुठल्या क्षेत्रावर सार्क या 7 देशांच्या आणि परत नव्याने 8वा देश जो सदस्य झालेला आहे तर त्यांच्या आपापसामध्ये कुठल्या मुद्द्यांवरती ते सहकार्य करतात हे आपण पाहूया. ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, शेती आणि कृषी विकास, बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान असेल, कम्युनिकेशन आहे, कनेक्टिव्हिटी, कॉपरेटिव्ज आहेत. देन इकॉनॉमिक ट्रेड अँड फायनान्स,
आर्थिक विकास, व्यापार आणि वित्त, एज्युकेशन अँड कल्चर, शिक्षण आणि संस्कृती, एनर्जी ऊर्जा क्षेत्र आहे, पर्यावरण अँड फॉरेस्ट्री, ज्याला आपण म्हणतो ना पर्यावरण आणि वनक्षेत्र, त्यानंतर नॅचरल डिझास्टर्स, नैसर्गिक ज्या आपत्ती येतात ह्या 8 सदस्य राष्ट्रांमध्ये त्याचा सामना करण्यासाठी सुद्धा या 8 सदस्य राष्ट्रांची परस्परांना मदत होत असते. देन फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा, हे देखील एक महत्त्वाचा मुद्दा या सार्कच्या एरियाजमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. देन एरियाज ऑफ कॉपरेशनमध्ये आणखीन बघितलं तर हेल्थमध्ये ह्युमन रिसोर्सेस आहेत. देन ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अगेन्स्टमध्ये हे सदस्य राष्ट्र काम करतात. देन इंटरनॅशनल कोलॅबरेशन, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट्स, देन पॉवर्टी ॲलिव्हेशन्स असेल, प्रोजेक्ट बेस्ड कोलॅबरेशन्स आहेत. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सार्क आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्याचबरोबर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फील्डमध्ये बघितलं तर सिक्युरिटी आहे, बॉर्डर सिक्युरिटी आहे, देन सोशल डेव्हलपमेंट आहे, स्टँडर्ड्स आहे, टुरिझम आहे, ट्रान्सपोर्ट आहे, त्यानंतर वुमेन एम्पॉवरमेंट आहे, यूथ डेव्हलपमेंट आहे, व्हिजा एक्झम्पशन्स आहेत किंवा स्कीम्स आहेत. म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे सदस्य राष्ट्र काम करताना दिसतात. देन एरियाज ऑफ कॉपरेशन विदिन दिस सब ग्रुप ऑफ कस्टम्स दॅट ऑपरेशन मीटिंग्स इन द सार्क countries. So intergovernmental expert groups, then also financial issues on the basis of this is the areas of cooperation. So dispute settlement. So ह्या 8 सदस्य राष्ट्रांमध्ये जर का कुठल्याही प्रकारचे वाद झाले, प्रश्न उद्भवले तर त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एक रिजनल प्लॅटफॉर्म म्हणून सार्ककडे बघितलं जातं. प्रामुख्याने इट्स अ क्लिअर रोडमॅप टू ग्रीव्हन्सेस रिडर्सल मेकॅनिझम, म्हणजे तक्रार निवारण करण्यासाठी या 8 सदस्य राष्ट्रांचं हे एक महत्त्वाचं प्लॅटफॉर्म आहे. सो इन्क्लुडिंग द डिस्प्यूट सेटलमेंट प्रोसेसेस कॅन हेल्प टू इम्प्रूव्ह एफिशियन्सी इन पब्लिक प्रोसिक्युशन. So dispute settlement should not be time to consuming, the costly and cumbrous. So this possibility of assemble in this alternative disputes that settlements and mechanism should also to be explored. So at this regional level, who we establish in the SAARC Arbitration Councils, so as one of the specialized bodies. आणि सार्कची ही जी महत्त्वाची संस्था आहे तर ती काय करते, आपापल्या पद्धतीने डिस्प्यूट सेटल करण्यामध्ये प्रादेशिक भूमिका महत्त्वाच्या पद्धतीने बजावताना आपल्याला दिसते. देन स्टेटस. सो अ लॉट ऑफ वर्क्स इनिशिएटिव्ज अँड हॅव ऑलरेडी बीन इन द अंडरटेकिंग इन दिस फोरम. आणि ह्या फोरमच्या माध्यमातून, सार्क फोरमच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची अनेक कामं ही प्रादेशिक स्तरावरती सार्कने केलेली आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण मगाशी बघितलं की एरियाज ऑफ कॉपरेशन बिटवीन दिस 8 मेंबर्स. So those are the work done by this organization and also forums. Then conferences are taking place on this regular basis. या सार्क संघटनेच्या ज्या कॉन्फरन्सेस आहेत, परिषदा आहेत, त्या वेळोवेळी टाइम टू टाइम होत असतात, रेग्युलर बेसिसवरती होत असतात. याच्यामध्ये त्या 8 सदस्य राष्ट्रांना येणाऱ्या समस्यांची सोडवणूक केली जाते, प्रश्नांची माहिती करून घेतली जाते. थोडक्यात हे रेग्युलर बेसिसवरती होतं. देन सार्क वुड बी हॅपी टू एक्सप्लोर द पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मली इट इन्क्लूड द प्रोसिडमेंट in the approval form of the Council of Ministers. Then till that time would be taken the participated in the such as an important forum. So this is a very important forum in this regional cooperations. आणि प्रादेशिक स्तरावरती या संघटनेने अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये पाकिस्तान असेल, बांगलादेश आहे, अफगाणिस्तान आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे, नेपाळ, भूतान, ही जी आपले शेजारी राष्ट्र आहेत जे की भौगोलिकदृष्ट्या आपल्याला संलग्न आहेत, या देशांच्या सीमा आपल्याला लागून असल्यामुळे प्रादेशिक सहकार्य आणि परस्पर सहकार्य करण्यासाठी ही सार्क संघटना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. तर अशा पद्धतीने आपण या सार्क संघटनेमध्ये वेगवेगळ्या अंगांची, भूमिकांची आणि विकासात्मक टप्प्यांची चर्चा केलेली आहे. तर आपण याचा पुढचा भाग पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.